गोंदिया जिले में आयोजित नागपुर क्षेत्रीय खेल प्रतियोगिता का समापन पुलिस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटिल भुजबल के हाथों पुरस्कार वितरण के साथ हुआ। इस प्रतियोगिता में चंद्रपुर जिले ने सबसे ज्यादा पुरस्कार जीतकर पहला स्थान हासिल किया है। पुलिस महानिरीक्षक ने जानकारी दी कि जल्द ही राज्य स्तरीय खेल प्रतियोगिता ठाणे जिले में आयोजित की जाएगी। यह खेल प्रतियोगिता 11 दिसंबर से शुरू हुई थी, जिसमें गोंदिया, भंडारा, चंद्रपुर, गढ़चिरौली, नागपुर और वर्धा इन 6 जिलों के पुलिस अधिकारी, सिपाही और कर्मचारी शामिल हुए थे। प्रतियोगिता में 16 खेलों को शामिल किया गया था, जिनमें एथलेटिक्स, गोला फेंक, फुटबॉल, हॉकी, बेसबॉल, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, दौड़, ताइक्वांडो और बॉक्सिंग जैसे खेल प्रमुख थे। 15 दिसंबर को गोंदिया पुलिस मुख्यालय में इस प्रतियोगिता का समापन हुआ। त्यावेळेस 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत आपल्या इथे नागपूर रेंज क्रीडा स्पर्धा आपल्या इथे पार पडल्या आणि खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या चांगल्या सहभागीने स्पर्धा पार पडल्यात। तर एक नक्कीच गोंदिया जिल्हा पोलीस दलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। आज कुठल्या खेळांचा या ठिकाणी समावेश होता? याच्यामध्ये 16 खेळ होते जवळपास। सांघिक खेळामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो हे खेळ होते आणि वैयक्तिकमध्ये मग ॲथलेटिक्स होते, वुशू, तायक्वांदो, कुस्ती या प्रकारचे जवळपास 16 खेळ होते आपल्याकडे। जवळपास 6 जिल्हे आपले गोंदिया, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमधील जवळपास 850 महिला आणि पुरुष खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता। ठिकाणी आज संपन्न झालेले आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ संपूर्ण 6 जिल्ह्यातून गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातून जवळजवळ 1000चे वर अधिकारी, कर्मचारी, खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये, वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी हिरीने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे। आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोधी अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य आणि नैपुण्य या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली या दोन्हीही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्ता संपलेला विधानसभा निवडणूक प्रचार, मतदान, मतमोजणी, विजय मिरवणुका हा बंदोबस्त संपन्न झाल्यानंतर त्यांनी या कालावधीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे, चांगली प्रदर्शित केलेली आहे आणि विशेष कौतुक गोंदिया जिल्ह्याचं आहे। गोंदिया जिल्ह्याला यजमानपद भूषवलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केलेलं आहे, ज्याला आपण दैदिप्यमान म्हणूयात, भव्यदिव्य म्हणूयात अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे। मी पोलीस अधीक्षक गोंदिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव यांचीसुद्धा चांगली साथ, समर्थ साथ मिळालेली आहे आणि याचं वार्तांकन असेल, त्याबद्दलच्या बातम्या असतील, व्हिडिओ क्लिपिंग असेल, आम्हाला त्या ग्रुपद्वारे आणि तुमच्या वार्तांकनाद्वारे आम्हाला माहिती मिळत होती। मी मनापासून आपणा सर्वांचंही या निमित्तानं अभिनंदन करतो, आपणा सर्व धन्यवाद देतो। चंद्रपुर जिले ने सबसे ज्यादा पुरस्कार जीते, जबकि दूसरे स्थान पर गढ़चिरौली, तीसरे स्थान पर वर्धा, चौथे स्थान पर भंडारा, 5वें स्थान पर गोंदिया और 6ठे स्थान पर नागपुर रहा। पुलिस महानिरीक्षक ने बताया कि नागपुर क्षेत्र में विजयी खिलाड़ियों को राज्य स्तरीय खेल प्रतियोगिता के लिए बेहतर प्रशिक्षण दिया जाएगा। ये खिलाड़ी ठाणे में होने वाली प्रतियोगिता में भाग लेंगे। गोंदिया से सुमित कावली की रिपोर्ट।